Today we are going to discuss the integration of exponential function, that is e raised to x dx, it is equal to e raised to x plus c, and second one is a raised to x dx, it is equal to a raised to x divided by log a plus c. याच्या अगोदर हे जे दोन एक्सपोनेन्शियल फंक्शन आहेत यांचा डेरिव्हेटिव्ह आपण अगोदर कसा काढला होता ते बघूत. नऊ डेरिव्हेटिव्ह ऑफ ई रेस टू एक्स फॉर्म्युला होता ई रेस टू एक्स अँड डेरिव्हेटिव्ह ऑफ ए रेस टू एक्स फॉर्म्युला होता ए रेस टू एक्स इंटू लॉग ए. फॉर एक्झाम्पल डेरिव्हेटिव्ह ऑफ ई रेस टू 4x इट इज इक्वल टू. आता कोणत्या जरी एक्सपोनेन्शियल फंक्शनचा जर डेरिव्हेटिव्ह जर घ्यायचा असेल तर सुरुवातीला त्याचा डेरिव्हेटिव्हचा फॉर्म्युला अप्लाय करा. डेरिव्हेटिव्ह ऑफ ई रेस टू एक्स ते होतं ई रेस टू एक्स, पॉवर चेंज करायचा नाही. इथं ईचा पॉवर एक्स होता म्हणून समोर मी ईचा पॉवर एक्स घेतला. आता या ठिकाणी आहे ई रेस टू 4x. नाव हिअर डेरिव्हेटिव्ह ऑफ ई रेस टू 4x दॅट इज ई रेस टू 4x इंटू. ज्यावेळेस मी ई रेस टू एक्स किंवा ए रेस टू एक्स ह्या दोघांचा जर डेरिव्हेटिव्ह घेतला तर मला मल्टिप्लायमध्ये कुणाचा तरी डेरिव्हेटिव्ह घ्यायचा होता. ज्यावेळेस मी ई रेस टू एक्स किंवा ए रेस टू एक्स यांचा डेरिव्हेटिव्ह घेईल त्यावेळेस मल्टिप्लायमध्ये जो पॉवर आहे त्याचा डेरिव्हेटिव्ह घ्या. आता या ठिकाणी ईचा पॉवर आहे 4x, सो डेरिव्हेटिव्ह ऑफ 4x इट इज इक्वल टू हे ई रेस टू 4x ॲज इट इज इंटू हा 4 कॉन्स्टंट आहे, याला जर तुम्ही बाहेर काढलं तर dx कॅन्सल होणार आहे. ह्याचा अर्थ असा आहे ज्यावेळेस तुम्ही ई रेस टू एक्स किंवा ए रेस टू एक्सचा फॉर्म्युला अप्लाय केला डेरिव्हेटिव्हचा तर सुरुवातीला डेरिव्हेटिव्हचा फॉर्म्युला अप्लाय करा आणि मल्टिप्लायमध्ये जो पॉवर आहे त्याचा डेरिव्हेटिव्ह घ्या. फॉर एक्झाम्पल डेरिव्हेटिव्ह ऑफ 3 रेस टू 2x इट इज इक्वल टू. आता एक्सपोनेन्शियल फंक्शन हे दोन आहेत. जर पर्टिक्युलर बेस जर ई आला तर मी हा पहिला फॉर्म्युला अप्लाय करेल आणि ईला सोडून बेस काही जरी आला तर हा सेकंड फॉर्म्युला अप्लाय करेल दॅट इज ए रेस टू एक्स. आता या ठिकाणी बेस ई जर असता तर मी ई रेस टू एक्सचा फॉर्म्युला अप्लाय केला असता. ईला इथं बेस आहे 3, जर ईला सोडून बेस दुसरा आला तर फॉर्म्युला अप्लाय करायचा ए रेस टू एक्सचा. फॉर्म्युला होता ए रेस टू एक्स इंटू लॉग ए. या ठिकाणी ए रेस टू एक्स होतं ते ॲज इट इज समोर मी ए रेस टू एक्स घेतलं. आता या ठिकाणी 3 रेस टू 2x आहे, सो 3 रेस टू 2x. जो बेस आहे त्याचा लॉग घ्या. या ठिकाणी बेस ए होता म्हणून या ठिकाणी लॉग ए लिहिलं होतं. आता हे जर एक्झाम्पल बघितलं या ठिकाणी बेस माझ्याकडे आहे 3, सो लॉग 3 इंटू. आता या ठिकाणी ईचा पॉवर 4x होता म्हणून डेरिव्हेटिव्ह ऑफ 4x घेतलं मी. आता या ठिकाणी 3चा पॉवर 2x आहे म्हणून मल्टिप्लायमध्ये पॉवरचा डेरिव्हेटिव्ह घ्या. सो डेरिव्हेटिव्ह ऑफ 2x इट इज इक्वल टू हे 3 रेस टू 2x इंटू लॉग 3 ॲज इट इज इंटू हे 2 कॉन्स्टंट आहे याला डेरिव्हेटिव्हच्या बाहेर घ्या तर dx कॅन्सल होणार आहे. ह्याचा अर्थ असा आहे ज्यावेळेस मी ह्या दोन एक्सपोनेन्शियल फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह घेईल सुरुवातीला डेरिव्हेटिव्हचा फॉर्म्युला अप्लाय करा आणि मल्टिप्लायमध्ये जो पॉवर आहे त्याचा डेरिव्हेटिव्ह घ्या. हे डेरिव्हेटिव्ह होतं म्हणून मल्टिप्लायमध्ये मी पॉवरचा डेरिव्हेटिव्ह घेतला होता. आता डेरिव्हेटिव्हच्या अपोजिट इंटिग्रेशन असणार आहे आणि मल्टिप्लिकेशनच्या अपोजिट असतंय डिव्हिजन. आता जर मला ई रेस टू एक्स किंवा ए रेस टू एक्स याचं जर मला इंटिग्रेशन घ्यायचं असेल तर ह्यानं 2 कंडिशन सॅटिस्फाय केल्या पाहिजेत. पहिली कंडिशन आहे हे जे ई रेस टू एक्स आहे किंवा ए रेस टू एक्स आहे हे सिंगल पाहिजे. ह्याचा अर्थ असा आहे 2 फंक्शन एकमेकांना मल्टिप्लायमध्ये चालत नाहीत. फॉर एक्झाम्पल हे जर असं आलं असतं ई रेस टू एक्स इंटू ई रेस टू 4x dx. आता या ठिकाणी हे 2 फंक्शन एकमेकांना मल्टिप्लायमध्ये तर मला याचा डेरिव्हेटिव्ह घेता येत नाही. जी पहिली कंडिशन आहे ई रेस टू एक्सचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा असेल किंवा ए रेस टू एक्सचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा असेल तर पहिली कंडिशन आहे ते जे फंक्शन आहे ते सिंगल पाहिजे
आणि जी सेकंड कंडिशन आहे इट शुड बी इन द न्यूमरेटर, ह्या दोन कंडिशन जर सॅटिस्फाय केल्या तरच मला ई रेस टू एक्स किंवा ए रेस टू एक्स ह्याचा डायरेक्ट इंटिग्रेशनचा फॉर्म्युला अप्लाय करता येते. आता ॲक्च्युली इंटिग्रेशन कसं घ्यायचं, फॉर एक्झाम्पल सपोज आय इट इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ 4x इंटू डी एक्स, ई रेस टू 4x इंटू डी एक्स. आता हे जे ई रेस टू 4x आहे हे सिंगल आहे, सेकंड कंडिशन होती इट शुड बी इन द न्यूमरेटर. हे जे ई रेस टू 4x आहे हे न्यूमरेटरलाच प्रेझेंट आहे. आता मला ई रेस टू 4xचा इंटिग्रेशन घेता येते. आता इंटिग्रेशन ई रेस टू एक्स असेल किंवा ए रेस टू एक्स असेल, ह्याचं इंटिग्रेशन कसं घ्यायचं, इंटिग्रेशन ऑफ ई रेस टू एक्स फॉर्म्युला होता ई रेस टू एक्स आणि इंटिग्रेशन ऑफ ए रेस टू एक्स फॉर्म्युला होता ए रेस टू एक्स डिवायडेड बाय लॉग ए. या ठिकाणी ई रेस टू एक्स होतं इक्वल टू मी घेतलं ई रेस टू एक्स. इथं ईचा पॉवर एक्स होता म्हणून समोर मी ईचा पॉवर घेतला एक्स. आता या ठिकाणी जर बघितलं, या ठिकाणी ईचा पॉवर आहे 4x, सो इंटिग्रेशन ऑफ ई रेस टू एक्स फॉर्म्युला होता ई रेस टू एक्स, पॉवर चेंज करायचा नाही. सो इंटिग्रेशन ऑफ ई रेस टू 4x जर काढलं तर ते येणार आहे ई रेस टू 4x. नऊ डेरिव्हेटिव्हमध्ये ज्यावेळेस मी ई रेस टू एक्सचा डेरिव्हेटिव्ह घेतला होता त्यावेळेस मल्टिप्लायमध्ये त्याच्या पॉवरचा डेरिव्हेटिव्ह घेतला होता. आता ज्यावेळेस ई रेस टू एक्सचं इंटिग्रेशन घेताल त्यावेळेस पॉवरचाच डेरिव्हेटिव्ह घ्यायचा आहे, पण जो डेरिव्हेटिव्ह घ्यायचा आहे तो डिनॉमिनेटरला घ्यायचा आहे. सो डेरिव्हेटिव्ह ऑफ 4x इट इज इक्वल टू हे ई रेस टू 4x ॲज इट इज डिवायडेड बाय हा 4 कॉन्स्टंट जर मी बाहेर काढला तर हे डी एक्स कॅन्सल होऊन जाणार आहे, इथं राहणार आहे फक्त 4. याचा अर्थ असा आहे ज्यावेळेस तुम्ही ई रेस टू एक्सचा डेरिव्हेटिव्ह घेताल त्यावेळेस जो पॉवरचा डेरिव्हेटिव्ह आहे तो पॉवरचा डेरिव्हेटिव्ह डिनॉमिनेटरमध्ये घ्यायचा आहे. मग सेकंड एक्झाम्पल इंटिग्रेशन ऑफ 3 रेस टू 4x dx लेट आय इट इज इक्वल टू ते गिवन इंटिग्रेशन कन्सिडर करा. आता हे जे एक्सपोनेन्शियल फंक्शन आहे या ठिकाणी मला फॉर्म्युला अप्लाय करायचा आहे ए रेस टू एक्सचा, कारण की बेस जर ई असता तर मी ई रेस टू एक्सचा फॉर्म्युला अप्लाय केला असता. आता ईला सोडून जर बेस दुसरा कोणता जरी आला तर फॉर्म्युला अप्लाय करायचा आहे मला ए रेस टू एक्सचा फॉर्म्युला होता ए रेस टू एक्स डिवायडेड बाय लॉग ए. आता या ठिकाणी ए रेस टू एक्स होतं तर समोर मी ॲज इट इज ए रेस टू एक्स घेतलं. इथं आहे माझ्याकडं 3 रेस टू 4x, सो 3 रेस टू 4x ॲज इट इज डिवायडेड बाय जो बेस आहे इथं बेस ए होता म्हणून लॉग ए घेतलं होतं. आता या ठिकाणी जर मी बेस बघितला तर बेस आहे 3 म्हणून लॉग 3 इंटू हा झाला हे झालं ए रेस टू एक्सचं इंटिग्रेशन. आता तर डिव्हिजनमध्ये मला पॉवरचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा आहे. सो 3 रेस टू 4x याचा पॉवर आहे 4x, सो डेरिव्हेटिव्ह ऑफ 4x इज इक्वल टू 3 रेस टू 4x ॲज इट इज डिवायडेड बाय लॉग 3 ॲज इट इज इंटू हा 4 कॉन्स्टंट आहे एक्स्ट्रा मल्टिप्लायमध्ये कॉन्स्टंट आला त्याला अगोदर इंटिग्रेशनच्या बाहेर घ्या. सो 4 प्लस सी. याचा अर्थ असा आहे तुम्ही ई रेस टू एक्सचा फॉर्म्युला अप्लाय करा किंवा ए रेस टू एक्सचा फॉर्म्युला अप्लाय केला. डिव्हिजनमध्ये पॉवरचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा. डेरिव्हेटिव्हमध्ये जो पॉवरचा डेरिव्हेटिव्ह घेतला होता तो मल्टिप्लायमध्ये घेतला होता. इंटिग्रेशनमध्ये तसं सेम, फक्त जो डेरिव्हेटिव्ह घेणार आहेत तो डेरिव्हेटिव्ह डिनॉमिनेटरला घ्यायचा. सो 4x म्हणून डेरिव्हेटिव्ह ऑफ 4x या ठिकाणी पण 4x घेतलं होतं. सो डेरिव्हेटिव्ह ऑफ 4x. नाउ नेक्स्ट इंटिग्रेशन ऑफ ए रेस टू 10x dx. आता मला जर ए रेस टू एक्सचा फॉर्म्युला अप्लाय करायचा असेल किंवा ए रेस टू एक्सचा फॉर्म्युला अप्लाय करायचा असेल तर 2 कंडिशन होत्या. पहिली कंडिशन होती कोणतं जरी ई रेस टू एक्स असेल किंवा ए रेस टू एक्स असेल ते सिंगल पाहिजे, आणि सेकंड कंडिशन होती इट शुड बी इन द न्यूमरेटर, ते फंक्शन कंपल्सरी न्यूमरेटरलाच प्रेझेंट पाहिजे. नाऊ हे जर एक्झाम्पल बघितलं ई रेस टू 10x हे सिंगल आहे म्हणजे ह्यानं पहिली कंडिशन या ठिकाणी सॅटिस्फाय केली, सिंगल पाहिजे. सेकंड कंडिशन होती इट शुड बी इन द न्यूमरेटर, ई रेस टू 10x हे न्यूमरेटरलाच प्रेझेंट आहे तर फॉर्म्युला अप्लाय करा. इथं बेस ई आला आहे
म्हणून मी फॉर्म्युला अप्लाय करणार. इंटिग्रेशन ऑफ ई रेस टू एक्स डी एक्स इट इज इक्वल टू ई रेस टू एक्स प्लस सी. पॉवर चेंज करायचं नाही, सो ई रेस टू 10x ह्याचं इंटिग्रेशन येणार आहे ई रेस टू 10x डिवायडेड बाय पॉवरचा डेरिव्हेटिव्ह. हे झालं ई रेस टू एक्सचं इंटिग्रेशन. डिव्हिजनमध्ये पॉवरचा डेरिव्हेटिव्ह घ्या. या ठिकाणी पॉवर आहे 10x, सो डेरिव्हेटिव्ह ऑफ 10x प्लस सी इट इज इक्वल टू हे ई रेस टू 10x ॲज इट इज डिवायडेड बाय 10 हा कॉन्स्टंट आहे, मग कॉन्स्टंट आला त्याला अगोदर इंटिग्रेशनच्या बाहेर घ्या. हे dx नंतर कॅन्सल होऊन जाणार आहे प्लस सी. लेट आय इट इज इक्वल टू 5 रेस टू 10x dx इट इज इक्वल टू. आता या ठिकाणी जर बेस ई असता तर मी फॉर्म्युला ई रेस टू एक्सचा अप्लाय केला असता. ईला सोडून बेस काही जरी आला तर फॉर्म्युला अप्लाय करायचा मला ए रेस टू एक्सचा. सो इंटिग्रेशन ऑफ ए रेस टू एक्स डी एक्स फॉर्म्युला होता ए रेस टू एक्स डिवायडेड बाय लॉग ए. आता हे जे फंक्शन आहे इथं दोन कंडिशन होत्या. पहिली कंडिशन होती सिंगल पाहिजे. नऊ हे 5 रेस टू 10x जे आहे सिंगल पाहिजे, आणि सेकंड कंडिशन होती इट शुड बी इन द न्यूमरेटर. हे 5 रेस टू 10x जर बघितलं तर हे सिंगल फंक्शन आहे. ह्याचा अर्थ असा आहे ह्याच्या मल्टिप्लायमध्ये दुसरं फंक्शन नाही. त्यानं पहिली कंडिशन सॅटिस्फाय केली. सेकंड कंडिशन होती इट शुड बी इन द न्यूमरेटर. 5 रेस टू 10x हे न्यूमरेटरलाच आहे. आता या ठिकाणी फॉर्म्युला अप्लाय करायचा आहे ए रेस टू एक्सचा. नऊ ए रेस टू एक्स डिवायडेड बाय लॉग ए. तर या ठिकाणी येईल 5 रेस टू 10x डिवायडेड बाय लॉग ए. जो बेस आहे त्याचा लॉग घ्यायचा. इथं बेस ए होता म्हणून या ठिकाणी लॉग ए घेतलं. या ठिकाणी जर मी बेस बघितला तर तो बेस आहे 5 म्हणून लॉग 5 इंटू पॉवरचा डेरिव्हेटिव्ह. या ठिकाणी पॉवर 10x आहे, सो डेरिव्हेटिव्ह ऑफ 10x प्लस सी इट इज इक्वल टू हे 5 रेस टू 10x ॲज इट इज डिवायडेड बाय लॉग 5 ॲज इट इज इंटू 10 कॉन्स्टंट आला त्याला अगोदर डेरिव्हेटिव्हच्या बाहेर घ्या. या ठिकाणी 10 कॉन्स्टंट आहे, नंतर dx कॅन्सल होऊन जाणार आहे प्लस सी. नेक्स्ट लेट आय इट इज इक्वल टू 2 रेस टू एक्स इंटू 3 रेस टू एक्स dx इट इज इक्वल टू. आता हे जे दोन फंक्शन आहे ते एकमेकांना मल्टिप्लायमध्ये पाहिजेत. मला ई रेस टू एक्सचा फॉर्म्युला अप्लाय करायचा असेल किंवा ए रेस टू एक्सचा फॉर्म्युला अप्लाय करायचा असेल, पहिली कंडिशन होती ते जे फंक्शन आहे ते सिंगल पाहिजे. आता इथं जर बघितलं तर 2 रेस टू एक्स आणि 3 रेस टू एक्स हे एकमेकांना मल्टिप्लायमध्ये आहेत. तर मला डायरेक्ट याचं पण इंटिग्रेशन हे मल्टिप्लायमध्ये असल्यामुळं इंटिग्रेशन या ठिकाणी सेपरेट होत नाही. या ठिकाणी जर माझ्याकडे जर एकच फंक्शन असतं तर मी ए रेस टू एक्सचा फॉर्म्युला अप्लाय करू शकत होतो. नाव हिअर ए रेस टू एक्स इंटू बी रेस टू एक्स इट इज इक्वल टू ए इंटू बी टू द पॉवर एक्स. रूल्स ऑफ इंडायसेस. ह्याचा अर्थ असा आहे जर पॉवर जर सेम असेल, हे दोघं मल्टिप्लिकेशनमध्ये पाहिजेत. मल्टिप्लिकेशनमध्ये पॉवर जर सेम असेल तर हे जे बेस आहेत तर ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन करायचं. या ठिकाणी पॉवर सेम होता दॅट इज एक्स. इथं बेस होता ए, इथं बेस होता बी, सो ए इंटू बी टू द पॉवर एक्स. ही जर प्रॉपर्टी मी या ठिकाणी जर अप्लाय केली तर या ठिकाणी पॉवर सेम आहे. इथं पण पॉवर आहे एक्स, इथं पण पॉवर आहे एक्स. जर पॉवर जर सेम असेल तर मल्टिप्लिकेशन ऑफ बेस करा. तर ह्या दोन बेसचं मल्टिप्लिकेशन करा. ह्याचा अर्थ असा आहे 2 इंटू 3 टू द पॉवर एक्स dx इट इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ 2 इंटू 3 दॅट इज 6 हा पॉवर ॲज इट इज, सो एक्स dx. नाऊ हे फंक्शन सिंगल भेटलं. आता सेकंड कंडिशन होती इट शुड बी इन द न्यूमरेटर. हे 6 रेस टू एक्स जर बघितलं तर या ठिकाणी हे न्यूमरेटरलाच आहे. आता फॉर्म्युला अप्लाय करा ए रेस टू एक्सचा. फॉर्म्युला होता ए रेस टू एक्स डिवायडेड बाय लॉग ए. या ठिकाणी ए रेस टू एक्स म्हणजे आपलं झालं आहे 6 रेस टू एक्स, सो 6 रेस टू एक्स डिवायडेड बाय लॉग 6
मल्टिप्लायमध्ये पॉवरचा डेरिव्हेटिव्ह, या ठिकाणी पॉवर एक्स आहे, सो डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स जर घेतलं मी तर हे डी एक्स कॅन्सल होऊन जाणार आहे. इट इज इक्वल टू 6 डिवायडेड बाय log 6. Now next 5 डिवायडेड बाय 3 dx इट इज इक्वल टू. आता परत हे जे फंक्शन हे सिंगल नाही, हे दोन फंक्शन एकमेकांना मल्टिप्लायमध्ये आलेत. मला तर हे जे फंक्शन आहे ते सिंगल पाहिजे होतं. परत 5चा जर पॉवर बघितला तर तो 2x आहे, 3चा जर पॉवर बघितला तो पण 2x आहे. ह्याचा अर्थ असा आहे ह्या दोघांचे पॉवर सेम आहेत. पॉवर जर दोघांचे सेम असतील तर मल्टिप्लिकेशन ऑफ बेस करा. या ठिकाणी बेस आहे 5 इंटू या ठिकाणी बेस आहे 3, सो 5 इंटू 3 टू द पॉवर 2x dx इट इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ 5 इंटू 3 दॅट इज 15, हे पॉवरमधलं 2x ॲज इट इज, सो 2x dx इट इज इक्वल टू. आता हे फंक्शन सिंगल भेटलं, इट शुड बी इन द न्यूमरेटर. 5 हे जर फंक्शन बघितलं तर या ठिकाणी हे न्यूमरेटरलाच प्रेझेंट आहे. तर फॉर्म्युला अप्लाय करा a डिवायडेड बाय log a. या ठिकाणी आहे 15 डिवायडेड बाय log a. इथं a म्हणजे आहे 15, सो log 15. हे झालं a इंटिग्रेशन. मल्टिप्लायमध्ये पॉवर डिव्हिजनमध्ये पॉवरचा डेरिव्हेटिव्ह घ्या. इथं पॉवर आहे 2x, सो डेरिव्हेटिव्ह ऑफ 2x इट इज इक्वल टू हे 15 टू द पॉवर 2x ॲज इट इज डिवायडेड बाय log 15 ॲज इट इज. 2 कॉन्स्टंट याला बाहेर काढा, dx कॅन्सल होणार आहे, सो 2 इट इज इक्वल टू हे प्लस से ॲड करा 15 टू द पॉवर 2x ॲज इट इज. आता log 15 इंटू 2 हे असं जरी ठेवलं तरी चालतं आहे. 15 इंटू 2 ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन इथं होत नाही, कारण की 15 हा लॉगचा अँगल आहे. अँगलचे कॅल्क्युलेशन बाहेरच्या सोबत करता येत नाहीत. ह्याला इथं तर अजून असं लिहिता येते 2 इंटू log 15 प्लस c. तर यानंतरचे जे एक्झाम्पल आहेत तिथे लॉगच्या काही प्रॉपर्टीज आपल्याला यूज करायच्या आहेत. तर लॉगच्या जी प्रॉपर्टीज यूज करायच्या त्या मी इथं सांगणार आहे. लॉगची पहिली प्रॉपर्टी होती a इंटू log b इट इज इक्वल टू log b टू द पॉवर a. म्हणजे लॉगच्या मल्टिप्लिकेशनमध्ये जर काही असेल तर त्याला शिफ्ट करता येते कुठं, लॉगच्या अँगलच्या पॉवरमध्ये. इथं लॉगच्या मल्टिप्लिकेशनमध्ये a होतं, सो हे जे a आहे ते लॉगच्या अँगल या ठिकाणी b होता, सो log b टू द पॉवर a. ही झाली पहिली प्रॉपर्टी. सेकंड होती e⁻log x इट इज इक्वल टू. आता e आणि log हे एकमेकाच्या अपोजिट आहेत. ह्याचा अर्थ असा आहे ते एकमेकांना कॅन्सल करणार आहेत. तर e आणि log या ठिकाणी कॅन्सल झाले, या ठिकाणी फक्त राहिलं x. ह्या दोन प्रॉपर्टीज ह्याच्यानंतर यूज करायच्यात. पण ही सेकंड प्रॉपर्टी जर मी बघितली, या ठिकाणी e आणि log जर मला कॅन्सल करायचे असतील, हे जे log आहे ह्याच्या मल्टिप्लिकेशनमध्ये काहीसुद्धा चालत नाही. जर मल्टिप्लिकेशनमध्ये काही आलं तर हे e आणि log या ठिकाणी कॅन्सल होत नाहीत. फॉर एक्झाम्पल e⁻2 इंटू log x इट इज इक्वल टू. आता या ठिकाणी हे e आणि log या ठिकाणी हे कॅन्सल होत नाहीत का, तर e आणि log जर मला कॅन्सल करायचे असतील, लॉगच्या मल्टिप्लिकेशनमध्ये इथं काहीसुद्धा चालत नाही. इथं लॉगच्या मल्टिप्लिकेशनमध्ये 2 आले, पण हे मल्टिप्लिकेशनमधलं जर 2 जर निघून गेलं तर e आणि log मला कॅन्सल करता येणार आहेत. मग लॉगची जर मी ही पहिली प्रॉपर्टी जर या ठिकाणी यूज केली, म्हणजे लॉगच्या मल्टिप्लिकेशनमध्ये जर काही आलं तर त्याला लॉगच्या अँगलच्या पॉवरमध्ये शिफ्ट करता येत आहे. सो e⁻log x हे जे 2 आहे ह्याला पॉवरमध्ये लिहा, सो log x टू द पॉवर 2. आता या ठिकाणी e आणि log कॅन्सल झाले, इथं राहिलं फक्त x². फॉर एक्झाम्पल अगेन e⁻
ए इंटू लॉग बी इक्वल टू, आता या कंडिशनला ई आणि लॉग या ठिकाणी कॅन्सल होत नाहीत, कारण की इथं लॉगच्या मल्टिप्लायमध्ये ए आलं. इथं जर हे ए जर प्रेझेंट नसतं तर ई आणि लॉग कॅन्सल झाले असते. परत ह्याला लिहिता येईल ई रेस टू लॉग बी टू द पॉवर ए. आता या ठिकाणी हे ई आणि लॉग कॅन्सल झालं, जे राहिलं ते आन्सर. इथं राहिलं फक्त बी रेस टू ए, सो बी रेस टू ए. नेक्स्ट, इंटिग्रेशन ऑफ ई रेस टू 2 इंटू लॉग एक्स डी एक्स इट इज इक्वल टू. आता मला ई आणि लॉग जर कॅन्सल करायचे असतील तर ह्या लॉगच्या मल्टिप्लायमध्ये या ठिकाणी काहीसुद्धा चालत नाही. इथं लॉगच्या मल्टिप्लिकेशनमध्ये आलं आहे 2. आता हे 2 जर या ठिकाणी नसतं तर ई आणि लॉग या ठिकाणी कॅन्सल होऊ शकत होते. मग लॉगची प्रॉपर्टी यूज करा. प्रॉपर्टी अशी होती ए इंटू लॉग बी इट इज इक्वल टू लॉग बी टू द पॉवर ए इट इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ ई रेस टू, म्हणजे लॉगच्या मल्टिप्लायमध्ये जर काही प्रेझेंट असेल तर त्याला लॉगच्या एंगलच्या पॉवरमध्ये शिफ्ट करता येतं. इथं मल्टिप्लायमध्ये ए होतं, एंगल बी होता, सो इट इज इक्वल टू लॉग, हे जे ए होतं ते लॉगच्या एंगलच्या पॉवरमध्ये लिहिलं मी, सो लॉग बी टू द पॉवर ए. आता सिमिलरली या ठिकाणी जर बघितलं, हे जे लॉग आहे ह्याच्या मल्टिप्लिकेशनमध्ये 2 आहे. ही प्रॉपर्टी जर मी या ठिकाणी यूज केली तर या ठिकाणी येणार आहे लॉग एक्स टू द पॉवर 2 डी एक्स, लॉग एक्स टू द पॉवर 2 डी एक्स इट इज इक्वल टू. आता या ठिकाणी हे ई आणि लॉग कॅन्सल झाले, इथं राहिलं एक्स स्क्वेअर डी एक्स. नऊ या ठिकाणी मला एक्स रेस टू एनचा फॉर्म्युला अप्लाय करायला लागणार आहे. सो इंटिग्रेशन ऑफ एक्स रेस टू एन डी एक्स फॉर्म्युला होता एक्स रेस टू एन प्लस 1 डिवायडेड बाय एन प्लस 1 प्लस सी. आता हा जर मी फॉर्म्युला या ठिकाणी यूज केला, सो इट इज इक्वल टू एक्स रेस टू एन प्लस 1, एन म्हणजे पॉवर, जो पॉवर आहे त्याच्यामध्ये प्लस 1 करा. या ठिकाणी पॉवर आहे 2, सो एक्स रेस टू 2 प्लस 1 जर काढलं तर तो येणार आहे 3. तोच पॉवर एन प्लस 1 तोच पॉवर खाली येणार आहे, सो 3 प्लस सी. लेट आय इट इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ ई रेस टू ए इंटू लॉग एक्स डी एक्स. परत ई आणि लॉग या ठिकाणी कॅन्सल होणार नाहीत, कारण की मल्टिप्लायमध्ये ए आलं आहे. परत लॉगची ही प्रॉपर्टी जर मी यूज केली ए इंटू लॉग बी इट इज इक्वल टू लॉग बी टू द पॉवर ए, तर आन्सर येणार आहे ह्याचं इंटिग्रेशन ऑफ ई रेस टू लॉग एक्स टू द पॉवर ए डी एक्स इट इज इक्वल टू. आता या ठिकाणी हे ई आणि लॉग कॅन्सल झाले, इथं राहिलं एक्स रेस टू ए डी एक्स. नाउ यूज द फॉर्म्युला एक्स रेस टू एन, सो एक्स रेस टू एन प्लस 1. आता एन या ठिकाणी झालं ए, सो ए प्लस 1 डिवायडेड बाय ए प्लस 1 प्लस सी. नेक्स्ट, लेट आय इज इक्वल टू ई रेस टू एक्स इंटू लॉग ए डी एक्स इट इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ, परत ई आणि लॉग या ठिकाणी हे कॅन्सल होणार नाहीत, कारण की मल्टिप्लायमध्ये एक्स आलं आहे. परत लॉगची प्रॉपर्टी यूज करा. हा जो लॉगच्या मल्टिप्लायमध्ये जो आहे एक्स, त्याला लॉगच्या एंगलच्या पॉवरमध्ये शिफ्ट करा. सो इट इज इक्वल टू ई रेस टू लॉग ए टू द पॉवर एक्स डी एक्स. आता या ठिकाणी हे ई आणि लॉग या ठिकाणी हे कॅन्सल झाले, या ठिकाणी राहिलं इंटिग्रेशन ऑफ ए रेस टू एक्स डी एक्स. आता या ठिकाणी मला फॉर्म्युला यूज करायला लागणार आहे. ए रेस टू एक्सचा फॉर्म्युला होता ए रेस टू एक्स डिवायडेड बाय लॉग ए इंटू, या ठिकाणी जर मी पॉवरचा जर डेरिव्हेटिव्ह घेतला तर पॉवर आहे या ठिकाणी एक्स, ह्या एक्सचा जर विथ रिस्पेक्ट टू एक्स डेरिव्हेटिव्ह घेतला
तर डी एक्स या ठिकाणी कॅन्सल होऊन जाणार आहे. इट इज इक्वल टू a raised to x डिवायडेड बाय log a प्लस सी.